राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न झाला. गर्व ज्याच्या असे महाराष्ट्राला, एकची तो राजा संभाजी झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज यांचा राज्याभिषेक दिनानिमित्ताने स्वराज्याच्या धाकलीधणी यांना मानाचा मुजरा. स्वराज्य चषक 2025 पर्व 8वे आणि 8व्या पर्वामध्ये दोन विजेत्या संघांमध्ये आपण पाहतो असणारी मॅच आहे. स्पर्धेच्या निमित्ताने मल्हारी अप्पा सावंत हे देखील उपस्थित आहेत. मल्हारी अप्पा आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 6 षटकांची मॅच आता इथे जी असणार आहे. दोन विजेते संघ आहेत. एका बाजूला स्वराज्य स्पोर्टला भुरसे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला नॉटीबाई चिंचोली आहे. दोन तगड्या संघांमध्ये आपण पाहतो हा बॅटल आता मैदानामध्ये रंगणार आहे. आणि मैदानाच्या मध्ये आता बघायचं आहे, बॉल अँड ट्रॅक वरती मैदानामध्ये असणार आहे. दिनेश बोडके स्ट्रायक ऑन जयेश सईद, नॉन स्ट्राइक एंडला लाला दौंड. डावाला झाली सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आखूड टप्पा, बॅकफुटला जात फोर्स करा चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. पहिल्याच बॉल वरती चौकाराची मोहर लावली आहे. बॉल वरती चौकार आलेला आहे. अमित दादा घोटकोले यांच्या वतीने प्राइज आलेले. दोन्ही खेळाडूंपैकी कोणी अर्धशतक जर पूर्ण केलं तर 500 रुपयाचं प्राइज निश्चितप्रमाणे असणार आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो ते चौकार खेळलाय जयेश सईद. तगडा ताकदवार मजबूत देहिष्टीचा असणारा जयेश बायकरमॅन. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेमध्ये. बघायचे दोन खेळाडू आहेत चेंडूच्या खाली. झेल झालाय तिथे. सचिन दादा पानसरे आहेत चेंडूच्या खाली. पहिली विकेट. जयेश सईद आपण पाहतो ते मैदानामध्ये बाद होताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळेल. पहिल्या बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. चेंडूने फक्त उंची घेतली आणि जयेश सईदला मात्र इथे परतावं लागतंय. नवीन बॅटर आकाश दौंड. आकाश दौंड आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहे. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस पुन्हा एकदा दोन तगड्या संघांमध्ये खऱ्या अर्थानं जो संघ इथे जिंकणार तो संघ इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. पराभूत संघाला मात्र निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा लढावं लागेल. इथे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं यावेळेस स्वराज्य स्पोर्टला बुरसे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर नॉटीबाई चिंचोली. आकाश दौंड मैदानामध्ये आपण बघायचे दाखल झालेत. दिनेश बोडके षटक क्रमांक पहिला हाताळतायत. पहिलाच बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये मोठा असतो खेळलाय. बघायचं विजू बालघरे दूरवरून. हो प्रयत्न जबरदस्त होता, एफर्ट जबरदस्त होते आणि या खेळाडूला उगच मावळचा चित्ता म्हटलं जात नाही. त्याचं प्रात्य त्याने दाखवलं. डिस्टन्स खूप लवकर त्याने कव्हर केला होता विजू बालघरेने, परंतु तिथे आपण पाहिले गेले तर चेंडूने अक्षरशः तिथे हातातून उसळी घेतली. चेंडूने तिथे अक्षरशः माती खाल्ली. एक धाव इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहता येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितली गेली तर स्कोर कार्ड वरती 5 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र बदल. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा दिनेश बोडके स्ट्राइक ऑन लाला दौंड. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है तो लाला है. 3D. ओ यावेळेस मात्र निश्चितपणे फार मोठी अपील आणि तिथे LBW विकेट. लेग बिफोर बीची शिकार. परतावं लागेल लालाला. विकेट येताना पाहायला मिळाली. लाला दौंड याही मॅच मध्ये 0 वरती बाद झालाय. कधी कधी असं म्हणतो ना आपण, एखादा खेळाडू
बॅड पॅच मध्ये जर असेल ना त्याला मोटिवेट करा, त्याला प्रोत्साहन द्या. बघायचं मैदानामध्ये अभि ठाकूर मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. दिनेश बोडके मात्र पहिल्या षटकामध्ये पण पाहिले तर दोन मोठे यश. आघाडीचे दोन्ही बॅटर यांना डगआउटचा रस्ता दाखवले दिनेश बोडकेने. अभि ठाकूरला नावाप्रमाणे काम करायचं आहे. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तो क्रीज वरती दाखल झालाय. यावेळेस सरप्राईज करणारा चेंडू होता, बाउन्स होणारा चेंडू, खांद्याचा चांगला वापर आपण पाहतोय ते मैदानात केला दिनेश बोडके यांनी. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे आणि संघाची धावसंख्या मात्र इथे आपण बघतोय 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्रिकेट आपण इथे मैदानात जरूर बघायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, डॉट. 6 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये बघणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र मैदानाच्या मध्ये तयार असेल. पुन्हा एकदा दिनेश राऊंड द विकेट मारा करतायत. अभि ठाकूर स्ट्राईक तयार आहे. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र इथे खेळला जाईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार आहे. आताच्या मात्र मिळतील तिथे 2 धावा आणि या 2 धावेडे संघाचं वाढतं धफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा, 7 रन, 7 धावा धाफलकावरती. आज आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर स्वराज्य स्फोट बुरसे संघाचा मात्र नावाला साजेल असा खेळ होत नाहीये टॉप ऑर्डर कडून. परंतु तिथे मैदानामध्ये पाहिले गेले तर मिडल ऑर्डरचे जे बॅट्समन आहेत, मधल्या फळीतले जे खेळाडू आहेत, ते मात्र ते कामगिरी करतायत. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा, युवराज सिंग असतील, रवींद्र जडेजा असतील, सुरेश रैना असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, विराट कोहली, हे अनेक खेळाडू ज्याने मात्र भारतीय संघाचे डाव सांभाळण्याचं काम केलंय. यापूर्वी देखील आम्ही ते बघितलं. मैदानामध्ये बघायचे आपले 7 धावा स्कोर कार्ड वरती. असं म्हणतात ना की 7 मावळ्याने या स्वराज्याला उभं करण्यासाठी फार मोठी दिलेली 7 मावळ्यांची मिळालेली 7. तुम्हाला त्या मावळ्यांप्रमाणे लढावं लागणार आहे. कोल्हापूरची तुम्ही नेसरीची एक खिंड आठवा, 7 मावळ्यांनी अक्षरशः तिथे खिंड लढवली. राऊंड द विकेट सचिन पानसरे. पहिलाच बॉल यावेळेस मिड ऑन आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू इथे खेळलाय. विजू बालघरे चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि चेंडू मात्र आपण बघितलं गेलं तरी ते हातामध्ये आलेले नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणार आहे. हा चौकार आलाय. ते आपण पाहतोय स्वतःवरती थोडीशी निराशेत विजू बालघरे. आणि पाहतो ना नेहमी अलीकडच्या काळामध्ये माणसं स्वतःवरती कमी, इतरांवरती जास्त निराश होतात. कधी कधी माणसाला स्वतःवरती देखील निराश होता यायला पाहिजे, झालं पाहिजे स्वतःवरती निराश. चौकार इथे मैदानामध्ये आलेला आहे. पुण्यात बघायचे आकाश दौंडच्या बॅटमधून आलेला चौकार आहे. सचिन पानसरे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कोलवटा पॅचचा बॉल होता ऑन साइडला. चेंडू मैदानामध्ये बघायचे यावेळेस लकी चेंडूला कव्हर करेल. चेंडूची चांगली फेकी बघायला मिळाली. 1 धावी इथे मैदानामध्ये आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक आता मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 12 धावा. संकट येतात ती मात्र संकट जाण्यासाठी येतात. परंतु त्या संकटास मात्र आज ठणकावून सांगायचंय, शर्यत आम्ही अजून संपलेलं नाहीये. शर्यत संपलेली नाही. सचिन तयार. बॉलर तयार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा बघायचे सचिन पानसरे राऊंड द विकेट. यावेळेस अभिच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक आहे. मयूर बालघरे तिथे मैदानामध्ये चेंडूच्या खाली होता. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. सुंदर जाळं विणण्याचं काम मयूर बालघरेने तिथे केलं, परंतु ते जाळं काही अंशी फाटकं निघालं आणि चेंडू मात्र इथे जीवदान देऊन जातोय अभि ठाकूरला. स्वप्नीलजी आंबेकर
सागरजी भिलारे, त्याचबरोबर उर्सेगावचे भूषण SP धामणकर अर्थात संदीप धामणकर यांचे क्षणी आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अभि ठाकूरला मात्र मिळालेले जीवदान आहे आणि जीवदान किती धोकादायक असतात ना हे मात्र आता सांगायची गरज नाहीये. जेव्हा जेव्हा खेळाडूंना जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा एक मोठी इनिंग उभी होताना आपण बघितली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचं मैदानामध्ये सचिन पानसरे राऊंड द विकेट, स्ट्राइक ऑन अभि ठाकूर. यावेळेस कट केल्या बॉलला, तिथे मात्र आपण बघतोय थर्डमॅनच्या दिशेने सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो आता मात्र होणार नाहीये. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघितलं ना तर 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज स्वराज्य स्पोर्ट क्लब संघ आपण पाहिलं गेलं वारंवार मात्र त्या अडचणींचा सामना करतोय. आज पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगली सुरुवात स्वराज्य स्पोर्ट क्लब संघाकडून होत नाहीये. सचिन पानसरे पुण्यात तयार असेल, स्ट्राइक ऑन आकाश दौंड. यावेळेस फक्त पुण्यात बघायचं बॅटचा फेस ओपन केला. विजू पालघरे आहेत फार दूरवरती, चेंडू चाललाय एक टप्पा घेत लंगडला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. ते चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या चौकाराच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा, 19 रन. बॉलर तयार आहे. पुढे एकदा मैदानाच्या मध्ये सचिन पानसरे, धावेला मात्र थोडीशी गती देतोय आकाश दौंड. यावेळेस इनसाइड आउट, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळलाय, चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार. चौकार आता मात्र मैदानामध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड वरती धावा 23 धावा, 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलेला आहे. संकट आपण पाहतो ना स्वराज्य स्पोर्ट क्लब संघावरती आज जी संकट फिरतायत, संकट बघायला मिळते त्यांच्याकडून. असं म्हणतात ना चंद्रमा बघा काही काळ दिसतो, काही दिवसांनी मात्र तो दिसे नसा होतो, तो पुन्हा चमकतो. सूर्य रोज सकाळी उगवतो, सायंकाळी तो मावळतो, तो पुन्हा उगवतो. नदीला पावसामध्ये पूर येतो, उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते, पावसाळ्यामध्ये ती नदी पुन्हा एकदा भरभरून वाहते. संकट येतात, ती संकट पुन्हा जाण्यासाठी येतात. आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या माणसामध्ये आपण पाहिलं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी संकट येतात, परंतु ही संकट जाण्यासाठी आलेली असतात. सिक्की तयार आहे. पहिलाच बॉल यावेळेस पुन्हा एकदा मैदानात बघायचे लॉंग ऑफला विजू पालघरे, आता मात्र चुकी करणार नाहीये, विकेट आली. दोनच्या अर्धशतकी खेळीसाठी प्राइज आलेले राहुल दादा ओझरकर यांच्या वतीने आकाशने जर अर्धशतकी पूर्ण केलं तर 2000 रुपयाचं प्राइज. मल्हारी आप्पा सावंत यांच्या वतीने आकाश दोनच्या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. याच्याकडे प्रत्येक षटकारासाठी गणेशदादा धामणकर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज स्वराज्य स्पोर्ट क्लब संघातील प्रत्येक खेळाडूसाठी प्राइज असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. सिक्की ही चिंचोली गावची बुलेट ट्रेन आहे. आज मात्र या उर्से गावाच्या मैदानावरती धावण्यासाठी आलेली आहे. पहिल्याच बॉल वरती मात्र मिळवलेलं यश. स्ट्राइक आउट आपण पाहतोय समीर, संघाचे संघनायक समीर शिंदे. मागेच्या मैदानामध्ये यापूर्वीच्या मॅच मध्ये मात्र संघाला सावरण्याचं काम मात्र समीरने केलं.
यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, आडव्या पॅटने मात्र चेंडू खेळला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल तर इथे मैदानामध्ये येणार आहे आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि तिथे समीरने क्रीज सोडून दिलेले. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार इथे. टीव्ही अंपायर मात्र आता थोडेसे बिझी होतील. तिसरे पंच आणि स्क्रीनवरती आपण बघूयात, तिथे आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये समीर इथे मात्र आपण बघितलं तर क्रीज पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. विकेट आली आहे समीरची. ओ युट्यूब इथे विकेट. फलंदाज आपण पाहतोय धावबाद झालाय मैदानाच्या मध्ये समीर आणि नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल ते होणार आहे अक्षय अंबेकर. असं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमी कठीण असते, परंतु हे देखील म्हटलं जातं या कठीण परिस्थितींना स्वीकारा, शिका, स्वतःचा विकास करा आणि हे प्रयत्न आता मात्र दोन्ही संघाने ते करायचे. धावाचे रोपण आलेली विकेट आपण मैदानामध्ये बघतोय. अक्षय अंबेकर नवीन बॅटर मैदानामध्ये नॉस्टाकेटला दाखल इथे होतील. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा जो संघ जिंकणार तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र पुन्हा एकदा लढावं लागेल इथे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय ते मैदानामध्ये 24 धावा ज्या मात्र धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आकाश दौंड या खेळाडूकडे ती क्षमता आहे, टेम्परेमेंट सेट करून मात्र खेळणारा खेळाडू आकाश. आपण पाहिलं गेलं तर स्टॉप क्लॉकचा वापर आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जरूर करतोय. सिक्की तयार आहे. राऊंड द विकेट मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण कदाचित सिक्कीचा रनअप इथे चुकला असावा. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्ड वरती 24 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न दोन्ही संघांना करायचे आहेत. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 24 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा मात्र इथे बदल जो इथे मैदानाच्या मध्ये जो केला जाणार आहे. बॉल ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायचं. यावेळेस उजव्या हाताने मारा करेल सिक्की. यावेळेस मोठा असतो की ते बघायचं डिप्स केलेला खेळाडू आहे तिथे आदेश कव्हर करेल. एकच धाव इथे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक आपण बघितलं तर मैदानाच्या मध्ये धाफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आता पुण्याचं क्रिकेट जर आपण पाहिले गेले तर 40+ क्रिकेट आपण बघतो, 50+ क्रिकेट देखील आपण बघतो, तालुका निहाय गटाचं क्रिकेट बघतो, एरिया वाईजचं क्रिकेट आपण बघतो, गावचं क्रिकेट बघतो. मोठा सगळं खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेटला आपण बघतोय तिथे आहे लकी, चेंडूला ते फील्ड करेल, तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे. एका धावेसाठी स्वराज्य स्फोटला बुरसे संघाचा आता मात्र संघर्ष सुरू झालेला आहे. अक्षय आंबेकर साठी प्राइज आले. अक्षय आंबेकरच्या प्रत्येक चौकार आणि षटकाराला त्यांचे बंधू किरणजी आंबेकर यांच्या वतीने 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. प्रत्येक चौकार आणि षटकाराला प्राइज आहे. लोअर फुल टॉस अगदी बुंद्यात टाकलेल्या चेंडू आपण इथे मैदानामध्ये बघतोय. लकी फार दूरवरती सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. धावाची संधी आहे. बॅकअप साठी खेळाडू नाहीये तिथे. ओ तिथे मला वाटतं खेळाडू फार दूरवरती राहिले. पाता पाता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ तर अडवलेला आहे आणि मैदानाच्या मध्ये आपण बघायचं किती धावा इथे घेतल्यात. 5 धावा आल्यात मला वाटतं, बरोबर ना? सहा धावा. वाह, चेक करू आपण, चेक करू स्क्रीन वरती.
चला 4 आहे धावा आताच्या. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आताच्या मिळतील 4 धावा. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचणार. धावफलकावरती 30, साज, बाज, ताज और सरताज या 4 धावा इथे मैदानामध्ये आलेल्या आहेत. आज मला वाटतं राजूभाई पठाण यांनी आज मात्र आवर्जून वेळ काढलेला आहे. घरचे खेळाडू कसे खेळतायत हे पाहण्यासाठी. नाव खूप ऐकलंय स्वराज्य स्फोट बोरसे संघाचा नावाचा दबदबा. जर आपण बघितले गेले तर मैदानाच्या मध्ये आज मला वाटतं थोडेसे विचारामध्ये आहेत दोन्ही बॅटर. आणि इथे मात्र आपण पाहिलं स्वराज्य स्फोटलं हा संघ जर सामना जर इथे जिंकला ना, आमचे पवन सिंग घारे दादांच्या वतीने तुमच्या सर्वांसाठी एनर्जी ड्रिंक्स असणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट. यावेळेस मॅचची कडा होती. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू मात्र इथे जाईल. सिंगल तर इथे आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नकार कळवलेला आहे. राजीवभाईंच्या मनामध्ये देखील आता प्रश्न आले असतील. एसपी साठी तर अनेक वेळा अनेक संघांचे ऑफर असतात एसपीने आजही क्रिकेट खेळावं. परंतु राजीवभाई म्हणत असतील जुने दिवस, जुनं ते सोनं होतं. पूर्वी आम्हाला चांगली खेळपट्टी नसायची, चांगल्या बॅट्स नसायच्या. एकाच बॅटवरती आम्ही 11-11 जण खेळायचो. परंतु आता काळ बदललेला आहे. एकाच खेळाडूकडे 3-3, 4-4 बॅट्स असतात. बॉल तयार आहे. राऊंड द विकेट. दिनेश यावेळेस उडवलाय बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आकाश दौंडच्या बॅटमधून षटकाचे रन. मैदानामध्ये मला वाटतं आता त्याने गिअर चेंज केलेला आहे. सुरुवातीला उर्से गावाच्या बाजारपेठेमध्ये थोडीशी ट्रॉफिक मध्ये गाडी त्याची अडकली होती. आता ती एक्सप्रेसला लागली आहे आणि सुसाट वेगाने त्याची गाडी आता मात्र निघली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार. कोलवटप्याचा बॉल होता. फार मोठी अपील, फार मोठी अपील. एलबीडब्ल्यू विकेट. परतावा लागेल आकाश दौंडला देखील. लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. तुझा कातिल त्वरा पोर घालते. आकाश दौंड आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होतं आणि आता आकाशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहे. आकाश शिंदे. आकाशच्या प्रत्येक षटकारासाठी आकाशचे क्लासमेट आणि वर्गमित्र अविनाश दादा वाळुंज, अनिकेत दादा वालेकर आणि रोहन दादा ठाकूर यांच्या वतीने राहुल दादा भिलारे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. स्कोर कार्ड वरती 37 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आणि आता जर आपण मैदानामध्ये बघितलं गेलं तर आकाश शिंदे म्हटलं ना, आज नावाला साजेल असा खेळ मात्र करायचा आकाशला. दिनेश बोडके विकेट मैदानामध्ये आपण पाहतो येताना आपल्याला बघायला मिळाली. कोलवटप्याचा बॉल अगदी मनगटाच्या साह्याने आपण पाहतो लॉफ्ट केल्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. आदेश दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आणि 2 धावा देखील इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आता येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर पुढे जाऊन पोहोचेल 39 धावा धावफलकावरती आहेत. अनेक क्रिकेट खेळाडूच्या दृष्टीने खऱ्या हा खेळ वेगवेगळ्या भावनेने पाहिला जातो. काहींना क्रिकेट म्हणजे आज त्यांचा श्वास झालाय, तर काहींना क्रिकेट म्हणजे त्यांचं दैवत आहे. काहींना क्रिकेट खेळाडूंचा अहंकार जडला आहे, तर काहींना क्रिकेट शांतपणे खेळत आज आपलं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र मोठं केलंय. आज हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ बनलाय. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी. आज तो खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 39 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. लकी आहे चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे.
एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली 40 धावा, ज्या मात्र आपण पाहतोय धाफलकावरती आहेत. अक्षय आंबेकर दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पण ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस उडवलाय बॉलला, आसमानी टोला, चाबुक स्ट्रोक, षटकार छेडन. आणि आता मात्र जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक जे आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 46 धावा, ज्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट आज तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि शक्यतो आपण पाहतोय क्रिकेट म्हणजे धीमेपणाची कसोटी, क्रिकेट म्हणजे एकाग्रतेची पराकोटी, क्रिकेट म्हणजे धाडसाची शान, क्रिकेट म्हणजे साहसाचा मान, क्रिकेट म्हणजे नवनवे डावपेच, क्रिकेट म्हणजे हुशार निर्णयाचे डावपेच, क्रिकेट म्हणजे जल्लोषांची धमाल, क्रिकेट म्हणजे कंटाळ्यांची कमाल, क्रिकेट म्हणजे अहिंसक हसरं युद्ध, क्रिकेट म्हणजे विजयासाठी झालो कटिबद्ध. म्हणून म्हटलं जातं खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट. मावळचा वर्ल्ड कप, स्वराज्य चषक 2025, सर्वांचं लक्ष वेधणारे इथले प्रेक्षक राजा. आज मात्र प्रेक्षक इतका उन्हाचा चटका जाणवतोय ना, आज जिकडे बघावे तिकडे फक्त प्रेक्षक. आमच्या उरसे गावातील बरेचसे ग्रामस्थ मात्र आज या आपल्या तरुणांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहे. आणि नेहमीच सांगत असतो ना, ज्यावेळेस आपल्या गावाच्या नावाची जर्सी, आपल्या संघाच्या नावाची जर्सी आपल्या अंगा खांद्यावरती येते ना, तेव्हा मात्र एक वेगळी ऊर्जा, वेगळी ताकद अंगामध्ये असते. कारण ते फक्त मैदानामध्ये 11 खेळाडू खेळत नाही, कारण त्यांच्या सोबत असं संपूर्ण गाव. सिक्की तयार आहे, स्ट्राइक ऑन आकाश शिंदे. यावेळेस उडवला बॉलला, ही उरसे गावची AK-47 आहे, ती थांबणार नाही. ठोकलाय षटकार छेडन. गावचा डॉन आहे, नाव आहे आकाश शिंदे. षटकार आपण पाहतोय त्याला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्वराज्य स्पोर्ट क्लब संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र होणारा बदल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. अमोल जाधव यांना या मॅचचं महत्व माहिती आहे. ही मॅच नाहीये, या स्पर्धेतलं एक अस्तित्व आहे. टिकून राहायचंय तर फार मोठा संघर्षही करावा लागणार आहे. सिक्कीचं स्वागत केले आकाश शिंदेने षटकाराने. अमोल जाधवला मी अनेक वेळा बघितलंय, इष्टेच्या मागे मात्र ते उभे असतात, परंतु आज स्वतः बाउंड्री लाईन वरती उभे राहिलेत. ओहो, यावेळेस हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल, विकेट. मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. षटकार जरूर आला, परंतु सिक्कीने स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू दिला नाहीये तिथे. नवीन बॅटर आता मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. मयूर भिलारे, मावळचा रायझिंग स्टार. हे नाव मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. मयूर भिलारे या नावाने गर्दी होणार आहे, कारण या खेळाडूकडे चिकाटी आहे, मेहनत आहे, कष्ट घेण्याची प्रवृत्ती आहे, आणि या खेळाडूकडे खेळही त्या दर्जाचा आहे. त्यामुळे या नावाने गर्दी होते. ते नाव आहे मयूर भिलारे. संघ अडचणीत सापडलेला आहे. स्कोर कार्ड वरती 52 धावा आहेत. सिक्कीचा पुढचा बॉल मयूर भिलारे साठी. सिक्की तयार उजव्या हाताने. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय थोडेसे बॅकफुटला जात मात्र चेंडू इथे खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये तिथे. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेले 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
अक्षय आणि मयूर. या सीझन मध्ये पाहिले गेले तर मयूरकडे फिटनेस, चपळता ही मयूर भिलारीची ताकद आहे. आणि मावळचं टेनिस क्रिकेट जर आपण बघितलं ना तर या खेळाडूला बेस्ट ऑलराऊंडर ऑफ जर मावळचे काढले ना आपण तर टॉप 5 मध्ये येणारं नाव आहे मयूर भिलारे. कोलबटप्प्याचा बॉल मिली हेलिकॉप्टर. हो तिथे मात्र 2 पायांच्या मधून चेंडू निघडले. विजू बालघरेची पडझड देखील होताना बघायला मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धफलक पुढे सरकेल. धफलकावरती धावा ज्या आहेत त्या 54 धावा संघाची धावसंख्या आता मात्र मैदानाच्या मध्ये पण इथे बघतोय. तुम्हाला आज मात्र इथे सिद्ध करायचंय. सिक्की तयार, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सिक्की देखील तयार आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विजू बालघरे चेंडूच्या खाली पोहोचले, टिपलाय झेल तिथे आणि मयूरची मोठी विकेट आली. विकेट मैदानाच्या मध्ये त्यांना पाहायला मिळाली. चांगला झेल विजू बालघरे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 54 धावा. धावा धापलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे सिक्की आतापर्यंत 3 विकेट मात्र सिक्कीने मिळवलेले आहेत. नवीन बॅटर उमेश धामणकर. या खेळाडूला जर आपण पाहिले गेले तर उडसे गावचा रोहित शर्मा देखील म्हटलं जातं. या खेळाडूकडे कव्हर पॉइंट कव्हर्स सोमनाथ शेठ धामणकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी उमेशला 500 रुपयाचं प्राइज आहे. त्यावेळेस बॅटची एज आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट मध्ये. तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा खेळाडू थोडेसे फंबल होत आहेत. 2 धावा तर तिथे घेतल्या जातील आणि तिथे मैदानामध्ये आपण बघतोय 2 धावा इथे आलेल्या षटक क्रमांक संपलं जाईल. इथे 5 षटकांचा खेळ संपलेल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. शांतता, चौपेर पसरलेली शांतता आहे. तसं म्हणतात ही शांतता येणाऱ्या वादळाची आहे, ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे. नोटिफायची पंच वेळ संपलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घेऊन आता गोलंदाजी करावी लागणार आहे. निर्धारित वेळेवरती आपण पाहतो निश्चितप्रमाणे सर्व सामने आपण इथे पूर्ण करतोय. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये हाताळण्यासाठी आता असणार आहे. आदेश गाडीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मला वाटतं आज वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मात्र नॉटी बॉय चिंचोलीचा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. तर सर्कलच्या बाहेर मात्र आता 4 खेळाडू असतील. एक आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, एक डीप कॉर्नर आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे. हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण बघतोय मैदानामध्ये असणार आहे. अक्षय मैदानामध्ये बघायचं यावेळेस तयार असेल. आदेशचा पुढचा बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस वळण घेणारा चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला. राऊंड द विकेट इथे मैदानामध्ये मारा करतोय. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. संघाचा अर्धा डाव पेक्षा पण पाहते जास्त खेळाडू बाद झालेत. 7 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. 56 धावा स्कोर कार्ड वर आहेत. अक्षय आंबेकर आणि उमेशला मात्र चित्रपट आता स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. बॉल तयार. राऊंड द विकेट. पुढे दबायचं मैदानामध्ये यावेळेस पायावरती टाकल्या चेंडू. सिंगल तरी ते मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय आणि हो तिथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या नाहीयेत. इष्ट्या अक्षरशः मोडल्या तिथे. 3 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जातील आणि रिव्ह साठी इथे मागणी केली तिसऱ्या पंचांची. स्टंप मोडलेला आहे.
टीव्ही अंपायर बघायचं यावेळेस मैदानामध्ये अक्षय बाद आहे की नाही ते मात्र तिथे पाहिलं जाईल. यानंतरची होणारी मॅच जी निश्चितप्रमाणे असणार आहे त्या दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. यानंतरचा होणारा सामना सुपरस्टार 11 तळेगाव आणि तिथे आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी इस्टर्नवरती चेंडू जरूर लागला परंतु सुरक्षित क्रीज पर्यंत पोहोचला होता अक्षय आंबेकर आणि एस्ट्या मात्र मोडताना आपण बघितल्या. चांगला थ्रो होता तिथे त्यामुळे आताचे मिळतील 3 धावा. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 59 धावा. चला सरपंच गणेशभाऊ कल्लाटकर फाउंडेशन कल्लाट आणि त्यांच्या विरोधात सुपरस्टार 11 तळेगाव दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघाचा कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. आपण नाणेफेकीचा कौल या क्षणी करतोय. सुपरस्टार 11 तळेगाव संघाचे कॅप्टन आलेत. कल्लाट संघ कॅप्टन टॉस साठी या. मॅच कडे जायचं पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण इथे बघणार आहे. आदेश इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा षटक हाताळताना 3 धावा इथे आलेले आहेत. स्कोर कार्ड वरती 59 धावा आहेत आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये इथे बघायचं आहे उमेश धामणकर आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. प्रत्येकाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही स्वतःला इथे सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस लेग कटर मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळतोय. बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. छोटासा कव्हरला सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे 60 धावा. ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा पुन्हा एकदा थोडासा बदल जो मात्र आपण पाहतोय ते मैदानामध्ये आता असणार आहे. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघतोय तिथे वाईट कॉल मात्र निश्चितपणे पंचाने तिथे कळवलाय. वाईट +1 अशा मात्र आपण बघतोय आताच्या 2 धावा ज्या मैदानामध्ये इथे येणार आहेत आणि रिव्हची मागणी केलेली आहे तिथे. व्हाईट साठी रिव्ह असणार आहे फिल्डिंग टीम कडून. फिल्डिंग टीम कडून आपण पाहतोय असणारा निक्सन सर रनआउट साठी कॉल कोणाचा होता? अंपायर्स कॉल होता. तर मैदानामध्ये बघायचं अशी घडी द लेजंड क्रिकेटर मोहनजी महामुनी यांचा आपण पाठवणी होतोय. शुभागमन मोहन सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. आणि इथे व्हाईट बॉल आहे. पुण्याच्या स्क्रीनवरती आपण बघूयात अगदी सेकंड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन पुण्याचा शेवटचा पुकार आलेत का? सुपरस्टार 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत. कल्लाट संघ बाबाजी चला टॉस साठी या. स्कोर कार्ड वरती 62 धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. उमेश इथे आपण बघायचंय स्ट्राइक ऑन इथे जो तयार आहे. स्वराज्य चषक गेले 6 पर्व मानाचं करण घातामध्ये मिरवलंय. 1 वर्ष उपविजेते राहिलेत. कट केल्या बॉलला डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आली. फेकी तिथे थोडीशी खराब बघायला मिळाली. बॅकअप साठी खेळाडू आहेत. 2 धावा तर मैदानामध्ये बघायचे तिथे मिळणार आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानात इथे काय होत आहे 4थ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु अक्षय मात्र इथे बाद होईल. 3 धावा आल्यात.
आदेश ठाकूरला मात्र इथे संधी मिळतीये. मावळचा जॉन्टी रोड्स म्हणून देखील आदेशची ओळख आहे. आता बघायचं मैदानात आदेशचा पुढचा बॉल. 65 धावा धाबलकावरती आहेत. या स्लॉगरच्या षटकांमध्ये धावा ज्या येत आहेत ना, या धावा तितक्याच महत्वाच्या आहेत. बॉल तयार आदेश. पण आता कट केल्या बॉलला तिथे बघायचं मैदानामध्ये डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू आतमध्ये आला नाहीये. सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी नकार. एकच धाव इथे मैदानामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली आहे. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आदेश ठाकूर. बघायचंय मावळचे एक समालोचक म्हणून देखील आम्ही त्यांच्याकडे बघतो. जशी त्यांच्या शब्दांना धार आहे ना, तशी त्यांच्या फलंदाजीला धार आहे की नाही हे मात्र आज पाहिलं जाईल. आज कसरत आहे. लोक तुम्हाला केव्हा लक्षात ठेवतात, ज्यावेळेस तुम्ही संघाच्या पडत्या काळामध्ये स्वतःला सिद्ध करताना, तेव्हा मात्र लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. कोलवटाप्याचा बॉल होता यावेळेस मैदानामध्ये. पुन्हा एकदा बघायचंय LBW विकेट. लेग बिफोर विजी शिकार. आदेश ठाकूर बॅक टू द पवेलियन. पहिल्या डावात आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेल्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा आहेत 66-67 धावांचं टार्गेट असेल नॉटी बॉय चिंचोली संघासमोर. विनंती आम्हाला शिस्तप्रिय क्रिकेट तुम्हा सर्वांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे एका लाईनीत एका ओळीमध्ये आपण सर्वजण मैदानाच्या बाहेर जाल. ठीक आहे, आपण या स्पर्धेची नियमावली बनवलेली आहे. त्या नियमांचं आपल्याला पालन करायचंय. पहिल्या डाव इथे संपलेला आहे. यानंतरची होणारी मॅच आणि त्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. सरपंच गणेशभाऊ कल्लाटकर फाउंडेशन कल्लाट अर्थात तासोबाई क्रिकेट क्लब कल्लाट आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सुपरस्टार 11 तळेगाव या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आहे. सामन्याचा आपण टॉस करतोय आणि या सामन्याचा टॉस करतील उडसेगावचे भूषण. संदीप भाऊ धामणकर यांना विनंती करतो की आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि जशी टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होणार आहे तिथे योगेश सावळे सर. हॅलो हॅलो. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि सामना क्रमांक 2 मधील पराभूत संघ या दोन संघांमध्ये पुढील होणारा सामना मैदानावरती असणार आहे. दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी, आव्हान बळकट करण्यासाठी ही शेवटची संधी असेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल. संघाला निश्चितच स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान स्पर्धेमध्ये निश्चितच स्थिर असणार आहेत. उर्सेगावचे भूषण आदरणीय संदीप भाऊ धामणकर अर्थात SP धामणकर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल कोणाचा असेल? ठीक आहे. टेल असा निश्चितच दोन्ही युनिट मधून फिल्डिंग मध्ये देखील बऱ्याचशा चुका झाल्या. या मॅच कडे कशा प्रकारे पाहता? स्पर्धेतील शेवटची संधी आहे. प्रथम आम्ही फलंदाजी करू. लास्ट सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. प्रथमतः बॅटिंग करतात सुपरस्टार 11 तळेगाव संघ देखील एक ताकदवर संघ आहे. 6 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या दोन मॅचेस 8-8 ओव्हरच्या होत्या. ही मॅच 6 ओव्हरची असेल. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आपला असेल? टार्गेट आमचा 60+ रनांचा असेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये रन कमी होतात. त्यामुळे 60 रन आमच्यासाठी चांगले असेल स्कोर. 60 रन निश्चितच एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. टॉस पराभूत झालेला आहात. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन राहिला असता? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. हॅलो, आमच्या टीममध्ये चेसिंग करण्याची क्षमता आहे आणि आमचे बॅट्समन सुद्धा आहेत. सो आम्ही चेसिंग करण्याचा निर्णय घेतला असता. प्रतिस्पर्धी संघ प्रथमतः बॅटिंग निश्चितच करणार आहेत. प्रथमतः तुम्हाला बॉलिंग करायची आहे. प्रमुख विकेट टेकर म्हणून खऱ्या अर्थानं कुठल्या खेळाडूकडून तुम्हाला या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील? तसे विकेट टेकर आमच्या टीममध्ये 2 आहेत. एक बळीराम आणि प्रताप. यांच्याकडून आम्हाला चांगल्या परफॉर्मन्सची प्रतीक्षा राहील. नक्कीच तुम्ही दोन्ही टीम्सला आणि दोन्ही कॅप्टन्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा देखील मनापासून आभार. लगेचच या ठिकाणी
चालू असलेल्या सामन्यातील दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होईल. सहासष्ट धावा बनवल्या गेल्या. टार्गेट आहे 67 रनचं. पाहूया या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग नॉटीबॉय चिंचोली करेल. जो संघ जिंकेल मित्रांनो या मॅच मध्ये तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला चान्स जरूर असणार आहे. पाहूया मैदानावरती काय होणार, कुठला संघ विजयी घोडदौड या ठिकाणी सुरू करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाज DM अर्थात दिनेश मालबोडे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानावरती अमोल जाधव. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर बालघरे. पहिलाच बॉल रिव्हर्स विचिटचा प्रयत्न, अपील उचलून धरली होती निश्चितच आपण पाहतोय, परंतु आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंच कळवतायत. इथे निश्चितच कुठल्या प्रकारे फलंदाज LBW चा शिकार नसणार आहे. फलंदाज सेफ आहे. पहिल्याच बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. मैदानावरती एक डॉट बॉल जो निश्चितच येतोय. दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अमोल जाधव टीमचे कॅप्टन, तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपुटे. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पलीकडे वैयक्तिक मैत्रीचे नाते या दोन खेळाडूंचं अतिशय घट्ट आहे मित्रांनो. परंतु आज आपल्या टीमसाठी पाहूया कोण बेस्ट एफर्ट देईल. त्याचबरोबर गती थोडीशी कमी ठेवली. बॅकअप द हँड हा चेंडू मैदानावरती बिहाइंड द विकेट खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू मैदानावरती फिल्डरनं कलेक्शन केलं आणि इथे अमोल थोडेसे अडखळलेत. याचबरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच प्राप्त होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाचं अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलंय. स्कोर कार्ड वरती 2 धावा पाहायला मिळतात. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेचं एक देखणं आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आयोजक कमिटीने खऱ्या अर्थानं घेतलेली अफाट मेहनत, कष्ट आणि परिश्रम आणि त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखणा सोहळा जो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. स्वराज्य चषक 2025 स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि या 3ऱ्या दिवसातील 3रा सामना मैदानावरती सेकंड इनिंग जी सुरू झाली. आव्हान जे निश्चितच आपण पाहतो मैदानावरती ठेवलं ते 67 रन्स. हो, याचबरोबर पुन्हा एकदा हा चेंडू देखील मैदानावरती 2 धावा ज्या डिक्लेअर स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहेत. बिहाइंड द विकेट विकेट किपर बीड झाले, त्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळाल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल 4 धावा. बाईच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 धावा आहेत. कुठल्या प्रकारे बॅट किंवा शरीराचा संपर्क चेंडूशी झाला नाही. पंचांनी कळवलंय अतिरिक्त धावा ज्या 22च्या माध्यमातून येतील आणि याचबरोबर या 2 धाव्यांच्या मदतीने टीमचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या अंकावरती. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं तुडुंब गर्दी जी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं यजमान संघ मैदानावरती खेळतोय, त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांची गर्दी दुप्पट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतर दिवशी देखील खऱ्या अर्थानं मोठमोठे गर्दीचे विक्रम या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य चषकाच्या फायनल मध्ये गर्दीचे अनेक रेकॉर्ड जे खऱ्या अर्थाने या मैदानावरती मोडले जातात. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं जिथे जागा मिळेल तिथे बसून स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कित्येक सारा कडल सिक्स स्पर्धेशी लाईव्ह जोडले जातात. हो, याचबरोबर पुन्हा एकदा हा चेंडू मैदानावरती टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चपकन पाठीमागे निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती होतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले तर क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे या उद्योजक आणि अष्टपैलू खेळाडू सचिन भाऊ सावळे देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेशी लाईव्ह जोडले गेलेत. स्वराज्य चषक मध्ये सचिन भाऊंचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. याचबरोबर अमोल जाधव यांच्या बॅट मधून चेंडू मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय. चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं सीमारेषेच्या आरपार फरार. धावा मिळताय 4. येतोय खणखणी चौकार. चौकार मैदानावरती आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक झटपट वेगाने पुढे गेले. 8 धावा धावफलकावरती.
याचबरोबर चेंडू ऑन साइडला एक ताकदवर तडाखा आणि चेंडू पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक चौकार, वन बाउन्स, चेंडू सरळ सीमा पार, 4 रन्स, 4 धावा. सन्मान्य प्रल्हादजी धामणकर या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होते. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मॅच कडे घेऊन जाईल. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्यात, 2 चौकार आलेत आणि त्यानंतर मैदानावरती धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार जर तुम्ही पाहिला मित्रांनो, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू त्या ठिकाणी टप्पा पडला आणि थोड्याशा फरकानं निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती षटकार मिस झाला, चौकार आलाय आणि या चौकारानं स्कोर मात्र पुढे जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जय सईद. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर मैदानावरती निश्चितच अमोल जाधव यांनी पूर्ण 6 चेंडू खेळले आणि त्यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आता मयूर वालघरे स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. बॅटिंग टीमनं लगेचच रिव्ह्यू घेतलाय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ऑनफिल्ड पंचांनी निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी वाईट तर कळवलाय, परंतु बॅटिंग टीमनं रिव्ह्यू माफ करा, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी. तिसरे पंच महेश जाधव सर निश्चितच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बारा धावा धावफलकावरती पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निश्चितच तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निश्चित आपण पाहतोय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. थर्ड अंपायर महेश जाधव सर. आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय या ठिकाणी कळवलाय वाईट बॉल. अतिरिक्त धाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त, जी वाईटच्या माध्यमातून अतिरिक्त स्वरूपात मिळणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 13. जयेश तयार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती. याचबरोबर चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, अक्षयने टिपलाय झेल. फलंदाज मयूर बालघरे बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये खातं न उघडता 0 वरती मयूर बाद झालेत. बिग विकेट गॉन. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मैदानावरती आली. फलंदाज मयूर बालघरे बाद झालेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आदेश काळे दाखल होताना पाहायला मिळतात. एक अतिरिक्त स्वरूपात वाईटची धाव मिळाली, परंतु पुढच्याच बॉलवरती मयूर मैदानावरती बाद झालेत.
टीम कडून खऱ्या अर्थानं निश्चित पाहतोय ओपनिंग पेअर मध्ये सातत्यानं मयूर बालगरे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये मयूर यांनी जबरदस्त परफॉर्मन्स करत षटकार चौकारांची आतिषबाजी करत संघाला मॅच जिंकून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा उचलला होता. परंतु या मॅच मध्ये ते शून्यावरती बाद झाले. त्यानंतर न्यू बॅटर आदेश गाडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. थोडीशी बातचीत कॅप्टन समीर आणि दुसऱ्या बाजूला जयेश यांच्या मध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती धावा स्थिर आहेत 13 धावा. एक फलंदाज बाद झालाय. राईट हँडर बॅटर मैदानावरती आदेश गाडे स्ट्रायकिंग एंडला. हो 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 यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहतोय एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना निश्चितच आपण पाहतोय विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज आले आदेश आणि पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. डीप कव्हर्सला फिल्डर निश्चितच तैनात केला गेलाय. टप्पा पाठीमागे ठेवणार होते त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय फिल्डर ऑफ साइडच्या दिशेने तैनात केला होता. आणि पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू लाजबाब बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आदेश गाडे यांच्यासाठी मैदानावरती जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या सीझनला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला जयेश जो निश्चितच विथ बॅट विथ बॉल चमकताना जो अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतोय. पुढे सरसावा ज्यावेळेचा फटका खेळलाय चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि जाऊन पोहोचेल वाट इज डीप मिड विकेटला सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चौकार मैदानावरती खेळला आदेश यांनी. पुन्हा एकदा विकेट गती कमी ठेवली रीड केलंय चेंडू त्यानंतर वा व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. आदेश ठाकूर इज द मॅन. जबरदस्त झेल फलंदाज आदेश गाडे बाद. गोरे काका या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदेश गाडे मैदानावरती बाद झालेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती स्ट्रोक खेळला. परंतु एक जबरदस्त झेल आदेश ठाकूर उर्फ जॉन्टी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय जबरदस्त झेल टिपत फलंदाज बाद करण्यामध्ये मोलाचं योगदान देताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत विजय बालघरे. या कॅच साठी आपण पाहतोय पारितोषिक आहे. हो यावेळेस आल्या पावली माघारी फलंदाज बाद विजय बालघरे बॅक टू द पवेलियन. शून्यावरती खातं न उघडता मैदानावरती बाद होत आहेत. एक फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. जयेशची कमालीची गोलंदाजी आदेश ठाकूरने टिपलेल्या झेलसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पवनसिंह गारे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर भैरवनाथ उद्योग समूहाचे असणारे सर्वा किरणदादा येवले यांच्या माध्यमातून देखील कॅश साठी 200 रुपयांचे पारितोषिक आदेश ठाकूर यांना दिले जाणार आहे. दरम्यान मैदानावरती आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळाले. विजय बालघरे बाद झालेत. बॅक टू बॅक लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट जे मैदानावरती जयेश यांच्या षटकामध्ये आलेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी जो कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 3 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. 12.50च्या सरासरीने आता धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 12.5चा रिक्वायर्ड रन रेट पाहायला मिळतोय. अर्थातच
प्रत्येक ओव्हरमध्ये एक मोठा बिग हिट आणि इतर चेंडूवरती सिंगल डबल धावा जरी घेतल्या तरी नॉटी बॉय चिंचोली या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूने स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे या संघाला 24 बॉल मध्ये 50 धावा रोखायच्यात. घरच्या मैदानावरती खेळत असताना निश्चितच ही कामगिरी त्यांनी या अगोदर एकदा केलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा ते पुनरावृत्ती करतील का. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती मयूर बिलारे. मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं आपण पाहिला. काय जबरदस्त यॉर्कर लेंथ तो मैदानावरती टाकत होता. एका पाठोपाठ एक त्यानं देखील मैदानावरती 4 फलंदाजांना बाद केलं होतं. पुन्हा एकदा पाहूया या मॅच मध्ये मयूर कशा प्रकारची कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कॅप्टन अमोल जाधव. हो पहिला चेंडू मैदानावरती तेच तर तिखट मारा यॉर्कर चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि अमोल जाधव या चेंडूवरती पूर्णतः बीट होतील. डॉट बॉल मैदानावरती येतोय. 24 चेंडू 50 ची मॅच आता निश्चितच 23 बॉल 50 वरती आले. सामना दोलाना स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा मयूर. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. त्यानंतर मात्र अंतिम क्षणी चेंडू दिशा बदलली. स्क्वेअर लेग मध्ये आदेश. चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. फलकावरती 19 धावा. पुण्यात गोलंदाज तयार. यावेळी त्या चेंडू सोडून दिलाय उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. बबन रणवरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लीग पंच निक्सन सर, तिसरे अंपायर महेश जाधव सर हे पंचांचं त्रिकूट या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एक सुंदर काम पंचांचं देखील आपल्याला पाहायला मिळते. दफलकावरती 1 ने वाढ. 20 धावा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मयूर तयार. यावेळेचा चेंडू ऑन द कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न पायाच्या सहाय्याने मयूरनं फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. त्यानंतर चेंडू मैदानावरती शॉर्ट कव्हर्सला दिनेश यांच्याकडे गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. दफलकावरती धावा आहेत ते 21. मयूर भिलारेनं या षटकामध्ये निश्चितच 10 पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तर किरण येवले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती मयूर. चेंडू हवेत आणि इथे शतरक्षक मस्तक पे दस्तक देत मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा. पुढे 27 अंकावरती अजूनही 20 चेंडू आणि 40 रनची गरज. मयूर भिलारे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा तयार. यावेळेचा चेंडू देखील अतिशय सुरेख मैदानावरती पाहायला मिळेल. केवळ 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि 1 धावेच्या बरोबर धफलकावरती होईल वाढ. धफलक जाते पुढे 28 अंकावरती. दिनेश चव्हाण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू ते या मॅच मध्ये फेस करत होते आणि पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय. त्यानंतर एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत. या ओव्हरमध्ये जितक्या धावांची गरज आहे निश्चितच एक षटकार आणि इतर बॉलवरती सिंगल डबल ते येत आहेत. चांगलं षटक हाताळलं जातंय. निश्चितच आपण पाहतोय अमोल जाधव स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. आणखीन एक खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव. धफलकावरती 29 धावा. आकडे बदलताना समीकरण चेंज होताना जे मैदानावरती आपण पाहतोय शेवटचे 19 चेंडू आता मैदानावरती शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट हा 12 वरती पोहोचलाय. प्रत्येक बॉल गणित 2 धावा बॅटिंग टीमला अपेक्षित असतील. यावेळेचा चेंडू देखील मैदानावरती भन्नाट वेगाने टाकलाय. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नसेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. षटक क्रमांक संपला जाईल. 3ऱ्या क्रमांकाचं 18 चेंडूंचा डाव संपलाय. स्कोर झालाय तो 29 धावा. शेवटचे 18 बॉल बनवायचे 38 धावा. पहिल्या 18 मध्ये 29 रन बनवलेत. उर्वरित 18 बॉल्स मध्ये अजूनही
38 धावा बनवायच्यात. रिक्वायर्ड रन रेट 12.67. षटक क्रमांक मैदानावरती चौथं घेऊन पुन्हा एकदा जयेश मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना पाहायला मिळणार आहे. फुलकावरती धावा आहेत ते 29 धावा. 18 चेंडू 38. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं समसमान ताकदीचे एकमेकांचे चांगले मित्र आज एकमेकांच्या आमने सामने कट्टर शत्रू म्हणून उभे राहताना पाहायला मिळत आहेत. दिनेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक जबरदस्त षटकार आपण यापूर्वी मैदानावरती जरूर पाहिलाय. जयेश षटक क्रमांक 2 जयेशनं हाताळलं. ऑन हॅट्रिक जयेश सैद आहेत. ओ हो यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. विकेट हॅट्रिक पूर्ण होते जयेश सैदच्या नावावरती. आजच्या दिवसातील एक मोठा रेकॉर्ड. स्वराज्य चषक 2025 मध्ये घेतो हॅट्रिक फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. जयेश लगातारच्या 3 चेंडूवरती वैयक्तिक तो 3 विकेट मिळवतोय आणि मैदानावरती आपण पाहतोय संघाला इथे या मॅच मध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम करतायत. 17 चेंडू आणि 38 धावेंची गरज. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत लकी. हो यावेळेचा चेंडू डाव्या स्टेजच्या बराचसा बाहेर. मुख्य पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतरता दोफलकावरती वाढेल. स्कोरकार पुढे जाईल. दोफलकावरती एका धावेनं वाढ झाली. 30 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अट्टीतटीची लढत आपण पाहतोय. सामना कधी खरं तर बॅटिंग टीम कडे तर सामना कधी मैदानावरती स्वराज्य क्रिकेटला बुरसे टीम नॉटी बॉय चिंचोली विरुद्ध स्वराज्य क्रिकेटला बुरसे या 2 संघांमधील असणारी लढत. विनरची लढत आहे. याचबरोबर आणखीन एक बिग हिट परंतु लॉंग ऑनला टिपला जाईल झेल. अक्षय चेंडूच्या खाली मिळते आणखीन एक सफलता. जयेश आणि स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघाला फलंदाज लकी बॅक टू द पवेलियन. सैद षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग करत असताना शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक तो दुसऱ्या तर संघासाठी चौथं षटक घेऊन मैदानावरती 4थ्या ओव्हरमध्ये आला. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर एक वाईट बॉल मध्ये जरूर पाहायला मिळाला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा विकेट त्यांना मैदानावरती पाहायला मिळाली. लकी पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. मॅच निश्चित आपण पाहतोय जी अतिशय सोपी होती. 24 बॉल 50 ची मॅच 16 बॉल 37 वरती आली. यावेळेस आणखीन एक संधी आहे. चेंडू हवेत. हो समीर शिंदे दूरवरचा अंतर कापत मैदानावरती आपण पाहतोय. चेंडूच्या खाली जरूर पोहोचला. थोडस दूरवरती राहिला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळेल. झेल मिस झालाय. दिनेश आपण पाहतोय मैदानावरती निश्चितच ते देखील कॅच वरती पोहोचले असे तरी देखील निश्चितच चान्सेस जास्त होते झेल टिपण्याचे. या ओव्हर मध्ये निश्चितच आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. 5 फलंदाज बाद फलकावरती धावा आहेत ते 31. अमोल जाधव यांच्यावरती सर्वांच्या नजरा. हो यावेळेचा चेंडू पंचांचा इशारा उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल
एक एक्स्ट्रा रन या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने फलक जाते पुढे. 32 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचे 15 चेंडू आणि 35 धावेंची गरज. घायल तो या हर एक परिंदा है मगर फिर से जो उड़ सका वही जिंदा है. दोन्ही संघ मैदानावरती बेस्ट एफर्ट देत आहेत, प्रयत्न करतायत. ओ हो हा चेंडू देखील मैदानावरती भन्नाट वेग परंतु दिशा खराब. पंचांचा इशारा येतोय डाऊन द लेग. हा चेंडू एक एक्स्ट्रा रन देऊन जाणार आहे. वाईट बॉल. आतापर्यंत निश्चितच जयेश यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये 3, या अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 जवळपास एक्स्ट्रा रन अधिकच्या खर्च केले जात आहेत. 4 वाईट बॉल जयेशने टाकलेला आहेत. वैयक्तिक आतापर्यंत जयेश यांनी 9 धावा खर्च केल्यात आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर 5 विकेट हॉल पूर्ण केलाय. पुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आकाश, चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा रॉकेट थ्रो मैदानावरती पाहायला मिळालाय. एक सिंगल येते. या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 14 चेंडू आणि 33 रनची गरज. जे सैज मैदानावरती आला आणि आपण पाहतो निश्चितच नॉटी बॉय चिंचोली संघाला अडचणी वाढवणारी गोलंदाजी. विकेट निश्चित घेणारा गोलंदाज जय सैद. ओहो यावेळेस टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला चेंडू मात्र फेकून दिलाय. एक पॉवरफुल तडाका, तडाका नाही तर धूम धडाका. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. षटकाराची ज्या फटक्याची गरज होती चिंचोली टीमला तो फटका आलाय. 13 बॉल 27 रनची गरज. 40 धावा धावफलकावरती. ओ यावेळेचा चेंडू यॉर्कर लेन पुन्हा एकदा मैदानावरती हळूवारपणे चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल रन घेतली आणि याचबरोबर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील तर 41 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावेंची गरज. सामना दोलण्या स्थितीमध्ये, दोन्ही संघाकडे झुकलेला सामना. शेवटचे 12 चेंडू आणि 26. जयेशनं निश्चितच आपण पाहतोय सामना आपल्या टीमकडे झुकवण्याचा प्रयत्न जरूर केला. एक षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना जो आपल्याला नॉटी बॉय चिंचोली संघ कमबॅक करताना पाहायला मिळालाय. शेवटचे 12 चेंडू 26 रनची गरज. 13च्या सरासरीने आता धावा बनवायला लागणार आहेत. बरीचशी बातचीत चर्चा मैदानावरती केली जाते आणि निश्चितच आपण पाहतोय बातचीत आणि चर्चा केल्यानंतर 5वं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण असताना चर्चा केल्यानंतर निश्चितच पाहतोय संघातील प्रमुख गोलंदाज जे मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतील. विश्वास खऱ्या अर्थानं जो टीमचा चला घाई करा विनंती आहे. दोन्ही संघांना सूचना आहे वेळ वाचवा. चला स्पीडअप करा. निश्चितच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डे 1 पासून खरं तर हा रूल सुरू आहे. चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू निश्चितच असणार आहे याची देखील नोंद घ्या. जाऊया मॅच कडे. शेवटचे 12 बॉल 26 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. चला घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा. बरीचशी बातचीत चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज मयूर भिलारे. 12 चेंडू रोखायच्यात 26 धावा स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघाला तर नॉटी बॉय चिंचोली संघाला 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. कोण जिंकणार ही लढत तमाम प्रेक्षकांच्या नजरा खऱ्या अर्थाने या मॅच कडे ज्या रोखून आहेत. अटीतटीची लढत. 12 चेंडू 26. पुन्हा एकदा मयूर तयार. फास्ट क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर डिप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि
डीप कव्हर्स या रिजन मध्ये फिल्डर तैनात केले गेलेत. पहिलाच बॉल मयूरच्या माध्यमातून उजव्या यष्टीच्या दूरवरतून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव आणि चेन्नईची आपण पाहतोय फिल्डिंग टीमने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मदत फिल्डिंग टीमने घेतलेली आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय कळतील व्हाईट बॉल साठी. चेंडूचा डिसिजन खरं तर पेंडिंग आहे. डौफलकावरती धावा आहेत ते 41. 12 चेंडू 26 चा सामना जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मयूर आलेत. मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. महेश जाधव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी आपण पाहतोय निर्णय कळवला इट्स अ फेअर डिलिव्हरी. उर्से संघाचा रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज सय्यार पुन्हा इथे मैदानाच्या आतमध्ये. हो 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 यावेळेस देखील मैदानावरती हा चेंडू मात्र पंचांनी कळवलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धावेच्या बरोबर टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 41 धावा 42 धावा आहे. व्हाईटच्या माध्यमातून याचा स्कोर पुढे जातोय. 42 धावा 11 चेंडू आणि 25 रनची आवश्यकता असताना मयूर भिलारे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तयार. उत्कंठा शिगेला पोहोचली. कुठला संघ या मॅच मध्ये जिंकेल, कुठला संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा कॉलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वाडिश लॉंग ऑफला समीर शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि याचबरोबर पुन्हा एकदा एक सिंगल धाव जी मैदानावरती प्राप्त होईल. या एका धावेच्या बरोबर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 43 धावा. प्रत्येक चेंडू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं समीकरण पूर्णतः चेंज होताना आकडे बदलणारा खेळ आपण पाहतो मैदानावरती. 10 चेंडू 24 धावेंची गरज. 10 गेंदे से जीतने के लिए 24 रनों की जरूरत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खराब. एक्स्ट्रा रन वारंवार खर्च केले जात आहेत. आणखीन एक खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटरच्या रीच मध्ये कुठल्याही प्रकारे चेंडू द्यायचा नाहीये. बॅटच्या टप्प्यामध्ये कुठल्याही प्रकारे चेंडू द्यायचा नाहीये. अशा प्रकारची रणनीती खऱ्या अर्थानं जी मयूर कडून पाहायला मिळते. परंतु त्या रणनीतीमध्ये प्रयत्न करत असताना जर आपण पाहिले तर उजव्या यष्टीचे बरेचसे बाहेरून बॉल जे टाकले जातात आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन देखील प्राप्त होत आहेत. डोफलकावरती 44 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये भरपूर सारे अतिरिक्त रन आतापर्यंत या इनिंग मध्ये जे खर्च झालेले आहेत. वाईडच्या माध्यमातून 22च्या माध्यमातून हो 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 आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत मित्रांनो या इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्कोर झालेला आहे 45 आणि त्यापैकी वाईडच्या माध्यमातून आणि 22च्या 2 अशा प्रकारे अतिरिक्त स्वरूपात तब्बल 10 धावा खर्च झालेल्या आहेत. फलंदाजाच्या बॅट वरती निश्चितच चेंडू थोडेसे कमी प्रमाणात येतात. परफेक्ट मिडल होत नाहीयेत. परंतु एक्स्ट्रा रन्स वाईडच्या माध्यमातून 8 तर 22च्या माध्यमातून 2 अशा अतिरिक्त धावा ज्या 10 धावा खर्च केल्यात. समीकरण पूर्णपणे बदललंय. 10 चेंडू 22 रनची गरज. एक्स्ट्रा रन खरं तर 11 आहेत. याचबरोबर चेंडू हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बराच दूरवरती. चेंडू नो मॅच लँड मध्ये एका टप्प्यावरती कलेक्शन झालंय. चेंडू स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि त्यानंतर मिळत आहेत त्या 2 धावा. तब्बल आणि तब्बल खऱ्या अर्थानं 11 एक्स्ट्रा रन ज्यामध्ये 9 वाईड आणि 2 22 अशा प्रकारे स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 47 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 20 धावेंची गरज. मयूरचे हे 3 चेंडू अतिशय निर्णायक असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. मयूर पुन्हा एकदा अमोल जाधव आपण पाहतोय मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला. 12 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 16 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्या. दुसऱ्या बाजूला सचिन ज्यांनी 5 बॉल खेळलेत. 9 धावा देखील बनवल्यात. दरम्यान फुलटॉस बॉल आणि इथे काय अक्षय कॅच वरती येण्याचा प्रयत्न करतोय. कॅच तर बराचसा दूरवरती राहिलाय आणि चेंडू एक टप्पा खात त्याच्या डोक्यावरतून जाऊन पोहोचलाय सीमा पार. मिळतोय एक खणखणीत दणदणीत चौकार.
8 चेंडू 16 धाव्यांची गरज. आयुष्य एक रंगमंच आहे, कलाकारी तू दाखवून पहा. सुख दुःख पात्र असतील सोबत तुझ्या, तू मात्र कायम नट म्हणून रंगत राहा. चला घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा, स्पीडअप करा. वारंवार सूचना केल्या जातात, स्पीडअप करणं गरजेचं आहे. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 8 गेंदेशे जीतने केले सुरारुण की जरूरत. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर. फुलटॉस बॉल मिळाला आणि फुलटॉस बॉल वरती आपण जर पाहिलं तर मैदानावरती अमोल जाधव यांनी सुरेख फटका खेळत चौकार वसूल केलाय. गोलंदाज मयूर तयार पुन्हा एकदा. चला मित्रांनो घाई करा, भरपूर सारा वेळ मॅच साठी खर्च झालेला आहे. हो यावेळेचा चेंडू मात्र सुरेख अफलातून बॉल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कमी उसळी घेणारा आणि झपकन पाठीमागे निघून जाणारा एक डॉट बॉल जो मैदानावरती पाहायला मिळालाय. समीकरण पूर्णपणे बदललंय. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. हा चेंडू मॅचचा निर्णायक बॉल असणार आहे. 7 चेंडू 16 फुल टॉस आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 सिक्सर. 6 रन. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? येस, बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. षटकार तर या बॉलवरती आलाय. बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर महेश जाधव सर चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या, डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. शेवटचे निश्चितच आम्ही पाहतोय काही चेंडू शिल्लक असताना डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत धावफलकावरती 57 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये झालेल्या आहेत. तिसरे पंच कळतात फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर आपण पाहतोय समीकरण बदललं जात आहे. 7 चेंडू 16चा सामना 6 चेंडू 10 वरती आला. निर्णायक बॉल होता परंतु तो मयूरनं यॉर्कर फेकण्याच्या प्रयत्नात माझ्या मते त्या ठिकाणी यॉर्कर तर एक्झिक्यूट झाला नाही परंतु फुल टॉस गेला आणि फुल टॉस वरती एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार मैदानावरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून आला. मॅच घेऊन खेळणारे खेळाडू अमोल जाधव खऱ्या अर्थानं मावलचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू. चला टाइम संपलेला आहे. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल याची नोंद घ्या. सर्कलच्या बाहेर फक्त आता 4 फिल्डर ठेवायचे याची नोंद घ्या. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल कारण जो नियोजित कालावधी आहे तो कंप्लीट झालेला आहे. वेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. शेवटचे 6 चेंडू 10 रनची गरज. नॉटी बॉय चिंचोली वर्सेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेटला बुरसे. 6 चेंडू सामना आलाय 10 वरती. गोलंदाजीच्या मार्क वरती आकाश दौंड. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडला सचिन 5 बॉल 9 वरती खेळतायत. अमोल जाधव 15 चेंडू 26 वरती खेळतायत. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जागेवरतून स्ट्रोक खेळलाय. चेंडू पाठवलाय कव्हर पॉइंट सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बिग 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 सिक्सर. 6 रन. शेवटचे 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार. 6 चेंडू 10 ची मॅच. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आलेला षटकार. या षटकारानं समीकरण पूर्णपणे बदलून गेले मित्रांनो. शेवटचे 5 बॉल शिल्लक. 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आकाश दौंड गोलंदाजीच्या मार्कवरती. अमोल जाधव मॅच घेऊन खेळलेला आहे. दुसऱ्या बाजूला सचिन अंतिम ओव्हर मध्ये जबरदस्त स्ट्रोक खेळतायत. इनफिल्डला क्लिअर करत चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतायत 4. येतोय विजयी चौकार आणि या सामन्यामध्ये बाजी मारले नॉटी बॉय चिंचोली या टीमनं. एक खेळाडू मित्रांनो तुम्हाला सध्या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागला. तो खेळाडू डीप कव्हर्सला ठेवला होता आणि निश्चितच आपण पाहतोय त्याचा इथे तोटा झालाय फिल्डिंग करणाऱ्या संघाला. दोन्ही टीम्स लाईन अप करून एकमेकांना शेक हँड्स करायचे आहे त्याची नोंद घ्या.
सामना संपला आणि या सामन्यामध्ये बाजी मारली आहे नॉटी बॉईज चिंचोली या टीमनं. घरच्या मैदानावरती स्वराज्य क्रिकेटला बुरसे संघाला पराभूत करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु खऱ्या अर्थात नॉटी बॉईज चिंचोली या संघाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळालंय. जबरदस्त परफॉर्मन्स आणि निश्चितच बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये बाजी मारली ती नॉटी बॉय चिंचोली टीमनं. आणि या सामन्यामध्ये निश्चितच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत.